शेतात भुईमुग पिकाची लागवड करण्यात आली आहे। उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचेच आहे। अशातच शेतातल्या भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करायला गेलेल्या शिक्षकाला विजेचा जोरदार शॉक लागला। या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ही घटना घडली असून प्रल्हाद पुंडलिक ठाकरे असं मृत शिक्षकाचं नाव आहे। अवकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यासह गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं, तर उरलेल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। त्यात अकोल्यात तापमानाचा पारा वाढतच आहे। बऱ्याच शेतातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे। विशेष म्हणजे आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी हा रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातो। अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतल्याचं घटना घडल्यात। अकोल्यातल्या आजचा हा प्रकार असाच काहीसा म्हणता येईल। आज सकाळी पातूर तालुक्यातील चोंडी शेत शिवारात ही घटना घडली। दरम्यान मयत प्रल्हाद ठाकरे हे मूळ जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून ते काही दिवसांपासून सुट्टीवर होते। ठाकरे यांची आई ही महिला शेतकरी असून त्यांनी पातूर तालुक्यातील चोंडी शेत शिवारात असलेल्या एका एकरात भुईमुग पिकाची लागवड केली आहे। दर 2 दिवसाआड भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात, परंतु प्रल्हाद ठाकरे हे घरी असल्याने आईला शेतात न पाठवता स्वतः शेतात गेले होते। कॅनॉलद्वारे भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी प्रल्हाद हे विद्युत बोर्डाजवळ गेले। पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी विद्युत बोर्ड पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांना जोरात विजेचा शॉक लागला। त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती चांदणी पोलीस स्टेशन PSI संजय कोहळे यांनी दिली। ठाकरे कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलं आहे। प्रल्हाद यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली असं कुटुंब आहे। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।